जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील ममदापूर गावाजवळ टिवाळे नाका परिसरात मध्यरात्री एका तरुणावर सशस्त्र हल्ल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ममदापूर येथील विशाल हिसालगे हे बुधवारी मध्यरात्री सुमारे 1:30 वाजता मित्रांसोबत असताना रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे हे पत्नीच्या प्रचारातून परतत होते। विशाल याच्यासोबत असलेला धनेश शिंगे हा टोकरे यांचा जुना कार्यकर्ता असून सध्या विरोधी युतीच्या प्रचारात सक्रिय असल्यानं टोकरे यांनी याबाबत त्याला विचारणा केली। त्यानंतर टोकरे तेथून निघून गेले। यानंतर सुरेश टोकरे यांचे समर्थक आणि शिंदे गटातील कार्यकर्ते मिलिंद शिंगे यांची धनेश्वर शिंगे आणि विशाल हिसालगे याच्यासोबत बाचाबाची झाली। या वादातून विशाल हिसालगे याच्यावर प्रभात हॉटेल परिसरात शस्त्राने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रायगड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी नेरळ पोलिसांनी मिलिंद शिंगे, रेशब कुरेशी आणि अमन पटेल यांच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे। या घटनेचा पुढील तपास नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी राहुल वरोटे आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे हे करतायत। मात्र हा राजकीय की पूर्ववैमनस्यातून घडला याबाबत परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहेत। आम्ही रात्री धनु वगैरे आम्ही मित्र मोहितला सोडायला चाललो होतो। टिवाले हॉटेल जवळ गेलो होतो। तिथं बरेचसे माणसं उभी होते आमचे, तर आम्ही त्यांच्याजवळ थांबलो होतो। त्यातलं पण एक निघून गेले। आमची चर्चा चालू होती तेवढ्याच सुरेश दादा टोकरे आले। तर ते आले तर ते धनुला बोलतात की तू चुकीचं काम केला बोलतो, बायकोच्या पांगावरनं बोलतो, आईच्या पांगावर जाणारी माणसं। मी एवढं ऐकलं पण मी निघून गेलो, कारण त्याचे धनुचा आणि त्यांचा काय विषय असेल मी नाही बोललो, थांबलो। मी गेलो बहिणीच्या दुकानावर। मग तेवढ्यात तो धनु पण थोड्या वेळाने माझ्याजवळ आला। तो असं झाला विषय। तर तेवढ्यात मिलिंद शिंगे आणि टोकरे ते एकमेकाशी बोलत होते। मग मिलिंद आला। धनुने मला विषय सांगितलं तर मी त्याला बोललो का हा रे बोललो चुकीचं बोललो, बरोबर आहे तुला राग आला, बरोबर आहे। तर मिलिंद शिंगे डायरेक्ट माझ्याशी भांडणात लागला। त्याला कसला राग आला का मी बरोबर आहे बोलण्याचा किंवा मी दुसऱ्या पक्षाला काम करतो म्हणून या गोष्टी, तर त्याला राग आला असेल तर त्यांनी माझ्या डायरेक्ट कानपडात मारले आणि लाथाबिथं मारायला लागला। मी पण त्याला धरलं तर तो गाडीजवळ धावत गेला। त्याच्या स्कूटीमधून चॉपर काढला आणि माझ्या अंगात चॉपर घेऊन धावत आला। त्याने मारायचा प्रयत्न केला, मी त्याला मारून नाही दिलं। आणि नंतर समजलं का बोललो मारणार पण नाही, गावातलं बोललो तेवढा होईल। तर तेवढ्यात ते दोघं जण मुस्लिम समाजाचे, तो एक कुरेशी म्हणून तो आणि एक त्याच्या पाठी होता पटेल म्हणून, ते दोघं लागले मला मारायला। हात धक्काबक्की गेले तर तो मिलिंद शिंगेकडचा चॉपर त्या पटेलने घेतलेला तर पहिले कुरेशी आलं मला मारायला। तर मी कुरेशीला पण धरला, बोललो तुझं नक्की संबंध काय मला मारायचा ना, कारण आता तो मिलिंद पण गावातला एक प्रकारे त्याचा झालेला आमचं झालं, पण याचा काही संबंधच नाही। याला कोणी पाठवलं का मारायला मला नाही माहीत। तर तो मला धरायला लागला तर मी त्याला धरला बोललो तुझं संबंध काय मला मारायचा। मला तर तेवढा बोलल्यानंतर मग त्यांनी तो दुसरा आला, त्याच्या खिशात चॉपर होता, तो आला तर मी त्याला धरला। मग तू पण आला म्हणजे मग तिघं झाले ना, तिघं झाले। मी त्याला धरल्यानंतर तो माझा भाऊ पण आला तर ते कोण आहे भावाने मी त्याला त्या पटेलला धरला। तेवढ्यात तो चॉपर आणि कुरेशीनी त्याच्याकडून घेतला ना, माझ्याकडे वार केला तसं रक्त एकदम नॉनस्टॉप निघायला लागलं। माझ्या भावाने मला दवाखान्यात नेला, पण त्यांचा संबंध काय नव्हता। मला याचं कारण पाहिजे का त्यांनी का मारला, माझी त्यांची दुश्मनी काय ते मला सांगा। वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, नेरळ। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।